या इल्लीगल इमिग्रंट्सना, या बेकायदेशीर घुसखोरांना कुठली पॉलिटिकल पार्टी सपोर्ट करते असं तुम्हाला वाटतं का? आणि जर करते तर कुठली? पॉलिटिकल मी तुम्हाला सांगतोय का, पॉलिटिकल पार्टी सपोर्ट केल्याशिवाय एवढं मोठं कांड होत नाही. आता त्यांच्या गाड्यावर तुम्ही बघणार ना, तर आमदारचे स्टिकर आहेत विधानसभेचे, त्यांना देतं कोण? पहिली गोष्ट. पाण्याची सुविधा त्यांना देतं कोण? तुम्ही विचार करा की इकडे एक स्टँडिंग आमदार आहे. आमचं म्हणणं नाही की त्यांनी केलं किंवा काय, पण हे एवढा मोठा कांड होतं कसं काय? बिल्डिंग नंबर 17 ही इनलिगल करून घोषित झालेली आहे, तिला डिमोलेशनची ऑर्डर आहे. एवढं असताना तिथे इनलिगल लोक राहतात कसे काय? आम्ही ह्याची पूर्वी म्हणजे तपासणी करण्यासाठी आम्ही तक्रारही केली होती. आम्हाला SRAमधून बिल्डिंग तोडण्यासाठी आम्हाला पूर्ण प्रोसिजर करून आम्ही पेपरवर्कही त्यावेळेला केलं होतं. आमच्याकडे ऑर्डरही आहे, पण महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्यावर दबाव असल्या कारणामुळे हे सगळ्या गोष्टीला पुढे येत नाही. त्या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी तर दुसरा इथे मॉलला बसायचा त्यामध्ये काही शक्यता म्हणजे वर्तवली जात नाही. ते कधी होऊ शकते. लोकांना खोटे स्टॅम्प बनवून, खोट्या बदलच्या रजिस्ट्रेशनच्या कॉप्या खोट्या देऊन त्यांना घरामध्ये भरती करून लाद्या 10-10, 15-15, 20-20 लाख रुपयाला ही घरं विकली जातात आहे आजच्या तारखेत. ही खूप मोठी हे आहे.